असं म्हणतात की युअर माइंड अँड बॉडी इज वन सिस्टम. NLPमध्ये शिकवलं जातं, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगमध्ये. म्हणजे तुमचं माइंड जे विचार करतं तसेच रिॲक्शन, तशाच गोष्टी, तशाच फिलिंग्स तुमच्या शरीरातनं बाहेर पडतात. मित्रांनो, तुमचं माइंड पैशा रिलेटेड काय विचार करतं किंवा पैशा रिलेटेड तुमच्या काय बिलीफ्स आहेत, त्याच्यामुळं तुमच्या बॉडीतून निघणारे जे काही व्हायब्रेशन्स आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतायत तुमच्या वेल्थ क्रिएशनपासून, याच्यावरती हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला खरोखर एक वेगळा अनुभव किंवा एक वेगळं नॉलेज या व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. जे लोक नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागचे 22 वर्ष फायनान्समध्ये काम करतोय. स्किल सेट, माइंडसेट, लोकांचं फायनान्सबद्दल, वेल्थबद्दल क्रिएट करतोय. वेल्थ ॲक्च्युअल क्रिएट करतोय माइंडसेट बनवल्यानंतर. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी जो टॉपिक शेअरणार आहे तो रिलेटेड तुमच्या सबकॉन्शियस माइंड किंवा माइंड रिलेटेड आहे. न्यूरोज ज्याला म्हणतात त्याच्या रिलेटेड आहे. जे काही मी अभ्यास केला, वाचलं आहे, त्याच्यावरती मला वाटतं की हे अतिशय महत्त्वाचं कन्सेप्ट आहे. असं म्हणतात युअर माइंड अँड बॉडी इज वन सिस्टम. म्हणजे तुमचं जे माइंड आहे आणि तुमची जी बॉडी आहे ती एकच सिस्टम आहे. तुमचं माइंड जसा विचार करतं तशाच फिलिंग, तशाच भावना, तशाच गोष्टी तुमच्या शरीर रिस्पॉन्ड करतं त्याला. म्हणजे जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही चिंचेचा विचार करा, चिंच कशी आंबट खट्टी असेल, लगेच खूप साऱ्या लोकांनी जर प्रॉपर इमॅजिनेशन केलं असेल तर लगेच त्यांना सलाईव आला असेल किंवा लाळ आली असेल. का? इकडे विचार केला, इकडे लगेच ॲक्शन आली. जसा तुम्ही विचार करता तसंच तुमचं काय करतं, बॉडी रिस्पॉन्ड करते. खूप साऱ्या लोकांनी प्रयोग केला असेल की असे हात समोर धरायचे आणि हात चिकटतात डोळे बंद करून सबकॉन्शियस माइंड म्हणजे अल्फा लेवलवरती नेलं की असं चिकटतात म्हणलं ते चिकटतात. कितीतरी प्रोग्राम्समध्ये सळईने म्हणजे थंड सळई लावली जाते. प्रोग्रामिंग अल्फा लेवलवरती सांगितलं जातं गरम सळईचा चटका देतोय तुम्हाला. अक्षरशः फोड आलेले पाहिले गेलेले आहेत. पॅसिव्ह इफेक्ट पण म्हणतात की तुम्हाला जसं तुम्ही किंवा लोकांना काही आजार झाला होता आणि त्या लोकांना त्या आजारावरती गोळी शोधली आहे असं सांगितलं आणि ती गोळी दिली, जी साधी पेपरमेंटची गोळी होती, तरीसुद्धा खूप सारे लोक फास्ट रिकवर झाले. असे खूप सारे रिझल्ट आहेत की तुमच्या माइंडने एकदा ॲक्सेप्ट केलं ना की तुमची बॉडी तसे म्हणजे रिॲक्शन देते. आता माइंडमध्ये तुमचं पैशा रिलेटेड काय प्रोग्रामिंग आहे तशीच बॉडी रिॲक्ट करणार आहे, तसेच व्हायब्रेशन बाहेर सोडणार आहे. हे बघा, आपलं जे शरीर आहे हे खतरनाक डिव्हाइस आहे, हे खतरनाक मॅग्नेट आहे. याच्यातनं कंटिन्यू जसं तुम्ही विचार करताना तसे मॅग्नेटिक सिग्नल बाहेर सोडले जातात. पहिली गोष्ट तर चंद्रामुळे भरती ओटी होते. चंद्र काय असं दिसतं का आपल्याला असं पाणीवर खाली करतोय? नाही दिसत, पण मॅग्नेटिक सिग्नल आहेत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, एका मॅग्नेटिक डायऱ्यामध्ये फिरत आहे. किंवा तुम्ही रिमोटने TV चालू बंद करता, काय हे मॅग्नेटिक सिग्नल सोडले जातात डिव्हायसेसद्वारे. तुम्ही फोन डायल करता, एक्सला डायल करता, तो एक्सलाच जातो, वायला जात नाही. काय मॅग्नेटिक सिग्नल तुम्ही आउटसोर्स करता. तशाच गोष्टी, तशाच घटना, तसेच लोक तुमच्या जीवनामध्ये येतात. आता तुम्ही म्हणलात पैसे कमवणं फार अवघड आहे, तर तुमच्या बॉडीतून काय होतं, ते मॅग्नेटिक सिग्नल बाहेर पडतायत. मग तशाच गोष्टी, ते प्रूफ करणाऱ्या गोष्टी, पैसे कमवणं किती अवघड आहे बघा, मी तर म्हटलं होतं ना पैसे कमवणं अवघड आहे. तशाच गोष्टी, तशाच घटना, तशीच लोक तुमच्या आयुष्यामध्ये येतील. सो तुमचं हे लिमिटिंग बिलीफ आहे. तुम्ही इकडे विचार करताय तसंच ते घडतंय आणि जर ते तसंच घडणार आहे तर तुम्हाला रिझल्ट पण तसेच येणार आहेत. बघा, आपण सायन्समध्ये शिकलो, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग. सजीव मी आहे, माझा एक पार्ट काढला आणि निर्जीव ह्या भिंतीचा एक पार्ट काढला, त्याला बारीक बारीक करत गेले, त्यात तुम्हाला प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग आणि ते मॅग्नेटिक सिग्नल सोडतात. आपण जे शिकलो त्याच्यावरती. आता बघा, ही जर भिंत निर्जीव आहे तर हिच्यात काहीच बदल नाही व्हायला पाहिजे, पण ही पण 100 वर्षांनी पडते, म्हणजे तिच्यात पण बदल चालू आहे. मग सायन्स म्हणतं एव्हरीथिंग इज एनर्जी. आणि सगळ्यात खतरनाक मॅग्नेटिक सिग्नल तुमच्या डिव्हाइस असू द्या त्याच्यापेक्षा भारी सिग्नल तुमची बॉडी सोडत असते. आणि जसा तुम्ही विचार करता तसे सिग्नल तुमचे बाहेर पडतात. मित्रांनो, प्रयोग करायचा म्हणून तुम्ही घरात पण करू शकता. आरसा समोर धरा आणि स्वतःला आय हेट यू म्हणा आणि बॉडीचं टेम्परेचर, बॉडीची परिस्थिती फुल फिलिंगनी म्हणा आणि चेक करा. आणि त्याच्यानंतर आय लव्ह यू म्हणा. तुम्हाला इमिजिएटली ते व्हायब्रेशन्स किंवा तो जो फरक आहे तो जाणवायला सुरुवात होतो. खूप सारे एक्झाम्पल द्यायला बसलं तर कितीतरी एक्झाम्पल येतात NLPच्या माध्यमातून. पण अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे असंही म्हटलं जातं की एव्हरीथिंग क्रिएटेड ट्वाइस इन दिस वर्ल्ड. प्रत्येक गोष्ट
जगात दोनदा बनते, एकदा तुमच्या डोक्यात बनते आणि एकदा रियालिटीमध्ये बनते. एव्हरीथिंग क्रिएटेड ट्वाइस इन दिस वर्ल्ड. मग आता श्रीमंती रिलेटेड तुमच्या डोक्यात काय बनत आहे, काय व्हॉट 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 इज द रिचनेस मीन्स. बघा, मी खूप साऱ्या लोकांना प्रश्न विचारला, श्रीमंती म्हणजे काय रे बाबा. प्रत्येकाची वेगळी असू शकते, पण काय नक्की, तर कोणाला असं स्पेसिफिक काय सांगता येत नाही. प्रत्येक वेळेला त्याचं वेगळं उत्तर असतं. काय कधी म्हणतो असा बंगला म्हणजे श्रीमंती, कधी म्हणतो फ्लॅट. मग फ्लॅट बघितलं की त्याला फ्लॅट घ्यायचा वाटतं, परत दुसरं काय बघितलं की त्याला दुसरं काहीतरी आवडतं, मग ते नाही मिळू शकत असं त्याला वाटलं की तो म्हणतो हे पण चालतंय. म्हणजे ह्याची दररोज ऑर्डर चेंज होते. बघा मित्रांनो, विमान पहिलं कोणाच्या तरी डोक्यात बनलं होतं, मग रियालिटीत बनलं होतं. मोबाईल कोणतीतरी कोणाच्या डोक्यात बनला होता, मग तो रियालिटीत बनला होता. डायरेक्ट कोणती बिल्डिंग पहिली आर्किटेक्टच्या डोक्यात बनते, मग रियालिटीमध्ये बनते. मग तुमची श्रीमंती तुमच्या डोक्यात बनली आहे का. जर ती बनलेलीच नसेल तर व्हॉट काइंड ऑफ सिग्नल बॉडी कॅन सेंड इन द युनिव्हर्स. मी खूप लोकांना अरे आपल्याला अशी गाडी पाहिजे, म्हणजे तो ऑर्डर करतोय, मग ती गाडी बनायला सुरुवात झाली तेवढ्यात तो दुसरी बघतो, तो म्हणतो एवढी तर नाही होणार, माझं पगारातले कमी आहे, तर मला ही पण चालेल, म्हणजे ऑर्डर बदलली, परत अजून तिसरी. बघा, पहिलं तर तुम्हाला तुमच्या डोक्यात तुमच्या श्रीमंतीची जे काही इमेज आहे किंवा जे काही एक्झॅक्टली व्हॉट, किती पैसे म्हणजे श्रीमंती बुवा. कोणाचं 1 कोटी असेल, कोणाचं 100 कोटी असेल, ती एकदा क्रिएट केली तर बार बार बदलणं नाही. आणि बार बार बदललं तर बघा, तुम्ही हॉटेलमध्ये गेलाय, वेटरने मला विचारलं काय जेवायला, तुम्ही सांगितलं बुवा चना मसाला घेऊन ये, तो बनवणार, तो वेटरच आचारी असं म्हणा, तो बनवायला गेणार, तेवढ्यात तुम्ही ऑर्डर चेंज केली, नाही पनीर आण, परत म्हणलं नाही आलू आण. मग तो वेटर काय करणार, वेटर म्हणणार यार हे लई कन्फ्यूज आहे माणूस, वेट करत आहे. तुम्ही ऑर्डर दिली बाबा पालक आण, आणि तुम्ही थांबलात, बराच वेळ थांबलात. बरं, आता कन्फर्म झालं वेटरला की एवढा वेळ झाला, एकाच ऑर्डरवरती तर मी ते बनवायला घेतलं पाहिजे, आणि तो बनवायला घेतलं की तुम्ही ऑर्डर चेंज केली, तुम्हाला वाटलं पालक नाही आहे त्याच्याकडे. बघा मित्रांनो, युनिव्हर्स तुम्ही जे काही ऑर्डर करतात ते फक्त तथास्तु एवढंच म्हणतं, जो हुक्म मेरे आका असं म्हणतं. मग तुम्ही काय हुकूम देताय, काय व्हायब्रेशन, निगेटिव्ह विचार करताय, पॉझिटिव्ह विचार, कंटिन्यू युअर सेंडिंग द व्हायब्रेशन्स. आणि तशाच गोष्टी, तशाच घटना, तशीच लोक तुमच्या जीवनात आहेत. श्रीमंतीबद्दल काय सेंड करताय. पैसा वाईटाचं मूळ आहे, पैशामुळे नातेसंबंध बिघडतात. आजकाल पैशाची किंमतच नाही लोकांना. काय विचार करताय तुम्ही. अहो मित्रांनो, आपण अशा देशामध्ये राहतो, कोणाच्या बहिणीचं लग्न असेल तर मित्र बिनपगारी फुल अधिकारी रात्रंदिवस तिथं काम करतात, 5-10 हजार रुपयाची मदत करतात. नातेवाईक येतात, व मुलीचं लग्न आहे, आम्ही वस्तू घेतो, आम्ही हे करतो ते करतो, आणि तुम्ही म्हणता काय नात्यापेक्षा पैसा महत्त्वाचा. तुम्ही जसा विचार करता ना तसे पुरावे तुम्हाला येतील. खूप लोक पैशाला महत्त्व देत नाही, नात्यांना महत्त्व देतात. तुमचे आठवा की आजपर्यंत भारतामध्ये 90% घरं, असं माझं मत आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, 90% घरं जी काही कोणी बांधली आहेत, आता तरी लोन बिन हा प्रकार आलाय, पण याच्या अगोदर जर विचार केला तर घर हे नातेवाईकांच्या मदतीशिवाय, मित्रांच्या मदतीशिवाय कधी बांधलं गेलं नाही भारतामध्ये. आत्ता लोन्स होत आहेत सर. पण तुम्ही विचार काय करताय, नाही नातेवाईक खराबच असतात, लुटायलाच बसलेले आहेत. तुम्ही जसा विचार करणार ना तसे पुरावे तुम्हाला भेटतील ना. मला या सगळ्या गोष्टींशी जास्त बोलायचं नाही, मला पैसा रिलेटेड बोलायचं आहे. पैसा भावाला तोडतो नाही हो. कितीतरी भावांना मोठ्या भावाने शिकवलंय, वडिलांनंतर त्याची जबाबदारी घेतली आहे, सगळे कमवलेले पैसे त्यांनी त्याच्यावरती खर्च केले. ठीक आहे, अपवाद असतील, मला ते म्हणायचं नाही, पण प्रोग्रामिंग जसं आहे, जसे शब्द येतात तशा गोष्टी घडतायत. सिंपल मित्रांनो, तुम्हाला हे जे तुमचं डिव्हाइस आहे हे प्रोडक्टिव्ह बनवायचं आहे. आणि जर हे तुम्हाला जे बिलीफ्स आहेत, जे लिमिटिंग बिलीफ असं म्हणतो, ज्याच्यामुळे हे व्हायब्रेशन निघतात, ते जर चेंज करायचे आहेत तर नक्कीच तुम्हाला माइंडसेट, मनी माइंडसेटवरती किंवा वेल्थ माइंडसेट बनवणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी आम्ही 1 वर्षाचा प्रोग्राम घेतो, ज्याचं नाव आहे फायनान्शियल फ्रीडम क्लब. हा क्लब तुम्ही जॉईन केलात तर तुमचा जो काही माइंडसेट आहे किंवा स्किल सेट आहे पैशाच्या रिलेटेड, हा पूर्णपणे आम्ही 1 वर्षाच्या कालखंडामध्ये बदलतो. या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला जे काही माहिती हवी असेल, जे इंटरेस्टेड असतील त्यांनी नक्की खाली कमेंटमध्ये आय एम इंटरेस्टेड असं टाका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, कारण युअर माइंड अँड बॉडी इज वन सिस्टम. आणि हिथं जे चाललं आहे तेच हे अट्रॅक्ट करणार आहे बॉडी, त्यासाठीच ती ॲक्शन घेणार आहे आणि तेच तुमच्या आयुष्यात डिलिव्हर होणार आहे. मग जर इथंच आपण बदल केला तर मात्र खाली हे ऑर्डर पण चांगले जातील, व्हायब्रेशन पण चांगले जातील, आणि त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये यायला मदत होईल. व्हिडिओला शेअर करायला नक्की विसरू नका. अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा ते पण तुम्ही सजेस्ट करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.